दादा, काय झालं दादा? ते बघ. म्हणजे दादा? तुझं सामान, चीज वस्तू. म्हणजे? पाचाडला खाली बाभळीच्या बनात एक बारव आहे. तिथे घोडा तयार आहे. तुला आता गड उतार व्हावं लागेल. पण का? नाहीतर आफत येईल तुझ्यावर. आफत? खर तर तू कसा शंभूराजांच्या तावडीतून वाचलास याचा माग घेतो तो मी. म्हणजे आम्ही लोक वाचलो ते आमची पुण्याई म्हण किंवा स्वराज्यातलं योगदान म्हण. म्हणून शंभूराजाने आमच्यावर मेहरबानी दाखवली. हो, पण तू वाचलास ते माझा भाऊ म्हणून. जर तुला शिक्षा झाली असती तर मी नाराज होणार असं वाटलं असणार शंभूराजांना. म्हणून तुला सोडलंय. मग तुमचं काय म्हणणं आहे? मी गड उतार व्हावं? बरं होईल. जशी आज्ञा. पण दादा, झेप घेण्यासाठी 4 पावलं मागे जाण्याचा तर विचार नाहीये ना तुमचा? ते आता काहीच सांगू शकत नाही मी. तू तयारी कर. कुणाच्या लक्षात येण्या अगोदर निघ. तुम्ही काय करणार? मी सगळा पट पुन्हा मांडणार. मांडावा लागेल. त्यासाठी आधी राजमातोश्रींची माफी मागावी लागेल. कारण त्यांचं नाव घेतलंय आपण निवाड्यात. पण माफी मागणार कशी? त्या तर नजर काय देत आहेत. तोच विचार करतोय मी. बघ दादा, नीट विचार कर. जोखीम आहे. जोखीम आहे, पण घ्यावी लागेल. मातोश्री, मातोश्री. बाळराजे, काय हो, सकाळपासून कुठे आहात? तहान भूक काही आहे का नाही? कशी लागेल दादासाहेबांचं मंचकावरून असल्यावर. मातोश्री, आम्ही ना एक गोष्ट आणली आहे. बसा तुम्ही. काय हे? अब्दागिरी. अब्दागिरी? कशासाठी? कोणासाठी? दादासाहेबांसाठी. आवडली? आम्ही स्वतः बनवून घेतली आहे. म्हणजे स्वतः बसून कारागिराला सांगून बनवून घेतली आहे. आणि हा मधोमध सूर्य. सूर्य? आमचे दादासाहेब सूर्यच नाहीत का? आकाशात सूर्य आला की लाखो चांदण्या दिसेनाशा होतात. दादासाहेब तसेच आहेत, म्हणून सूर्य चितारला, तळपणारा. आणि मातोश्री, मागे हा श्रीकार, श्रींच्या राज्याचं प्रतीक. आवडलं तुम्हाला? हो, आवडलं. मातोश्री, आणि आमचा माणूस मंचकार होण्याच्या वेळेस दादासाहेबांच्या मागेही अब्दागिरी धरेल. ठीक. तयारी तयारी कुठवर आलीये मंचकारोहणाची? तयारी झालीये मातोश्री. केवढी मातब्बर मंडळी कामाला लागली आहे. सगळ्यांची धांदळ चालू आहे आणि खूप मज्जा येणार आहे. दरबार सजायचा आहे, रांगोळ्या काढायच्यात, तोरण लावायचे. दादासाहेबांचा तसा विरोध आहे, पण तयारी सुरूच आहे. मातोश्री, आम्ही येतो.
आबदागिरीसाठी नक्षीदार काठी बघायची आहे. आपण कटकारस्थानात सामील झालो नसतो तर आपल्यावर असं एकटं बसायची वेळ आलीच नसती. आनंदाने रुबाबात सहभागी होता आलं असतं. पण राजमातोश्री, थाळा आणलाय. नकोय आम्हाला, भूक नाहीये, घेऊन जा. मातोश्री, सांगितलं ना एकदा, घेऊन जा. बघितलं मातोश्री, थोरल्या मातोश्रींनी काहीही खाल्लं नाही. थाळा माघारी निघाला. काय करावं बाई, आम्हाला तर काहीच सुचत नाहीये. बघा ना, थाळा येतोय आणि असाच्या असा माघारी जातोय. एक घास खातील तर शपथ. एकदा बोलून बघितलं पाहिजे. पण मातोश्री, त्यांचं मन कशातच रमत नाही. अशा तर अशा बसून राहतात दालनात. तेच ना, जरा उठावं, बाहेर पडावं, फिरावं, याचा कसलाच विचार करत नाही थोरल्या बाईचे. आणि नुसतं बसून बसून कंटाळाही येत असेल. येत असणारच ना. मातोश्री, आम्ही त्यांना बाहेर घेऊन गेलो तर? कुठे घेऊन जाणार? जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी. तेवढेच मातोश्रींचे पाय हे मोकळे होतील. कल्पना चांगली आहे तुमची, पण कसं घेऊन जाणार? का? काय झालं? शंभूराजे आम्ही काहीतरी निमित्त करून घेऊन जाऊ त्यांना. एक गोष्ट लक्षात घ्या, थोरल्या बाईसाहेब मातोश्री असल्या तरीही आता नजर कैदेत आहेत. त्यांना असं परस्पर घेऊन जाणं गुन्हा ठरेल. मग आता तुम्ही रीतसर शंभूराजेंना विचारा. विचारू? विचाराच, कारण आता हा सरकारी मामला आहे. तुम्ही परस्पर काही ठरवू नका. पण मातोश्री, युवराज परवानगी देतील? परवानगी देतील न देतील हा पुढचा मुद्दा, पण तुम्ही परस्पर काही ठरवू नका. हं? थोरल्या बाईसाहेबांना घेऊन जा, शंभूराजेंची परवानगी घ्या, हेच योग्य असेल आणि शिस्तीचंही ठरेल. एवढं कराल ना? पंत, वाड्यावरचे चौक्या पहारे उठले आणि खात्री पटली. शंभूराजे दिसतात तसे नाहीत. अहो, महाराजांसारखेच वागले शंभूराजे. तुम्हाला काय वाटतं, महाराज असते तर असे वागले असते? अहो, आपण अटक करायला जातोय हे कळता जाग्यावर निर्णय घेऊन आपली मुंडकी छाटली असती त्यांनी. आणि आज पन्हाळ्यावर आपल्या समाध्या असत्या, समाध्या. मोरोपंत, आपल्या समाध्या झाल्या नसत्या, पण मुंडकी छाटली गेली असती, हे झालं असतं. पण तसं काहीही झालं नाही. काय पेशवे पंत, चिटणीस? अनाजी पंत, तुम्ही अचानक आलो? म्हणजे यावंच लागलं. अहो, काल चौक्या पहारे उठले
नजर काहीच संपली आणि आज लगेच तुमच्या पायाला गोम फुटली. आता 2 पायांनी पळून चालणार नाही, 100 पाय लागतील. कुठल्या मोहिमेवर निघालाय? राजमातोश्रींना भेटून क्षमा मागावी म्हणतोय. अनाजी पंत, आता काहीतरी खुसपट काढू नका. गप्प बसा जरा. नाही नाही, अहो आपल्यामुळे त्यांना किती तकलीफ झाली, त्या अडचणीत आल्या असतील. अहो आपल्यावर केवढा विश्वास. त्या नाराज झाल्या असतील, त्यांना समजवायला पाहिजे. खरं सांगू आता, फासे पारध्याच्या गाण्यावर पाखरांनी आणि अनाजी पंतांच्या चांगुलपणावर कारभाऱ्यांनी विश्वास ठेवला. सर्वनाश होणार हे ठरलेलं. पंत, तुम्ही काहीही म्हणा, पण त्यांची माफी मागणं जरुरीचं आहे, नाहीतर मला झोप लागणार नाही. अनाजी पंत, हो किती किती निर्लज्जपणा कराल. काय तर म्हणे यांना झोप येत नाही. काय येत नाही झोप? 2 गोदड्या घ्या अंगावर आणि झोपा. म्हणे झोप येत नाही. पंत, आता हे थांबवा. अहो वाढलेल्या अडचणी कशा बशा निस्तरल्या. आता मागचे प्रसंग आठवले तरी अंगावर काटा येतो. हो, आणि मंचकारोहणाच्या तोंडावर आणखी अडचणी वाढवू नका. मी हात जोडतो तुमच्या समोर. युवराज, युवराजनी भूक नाही आम्हाला, तुम्ही खाऊन घ्या. आम्ही एक गोष्ट बोललो तर राग नाही ना येणार? युवराजनी तुमच्यावर कधी रागावलोय का आम्ही? नाही. आणि तसंही रागवावं असं तुम्ही कधी वागतच नाही. बोला. कारभाऱ्यांची नजर कैद संपली. त्यांच्या वाड्यावरचे चौकी पहारेही उठले. ते गरजेचं होतं. पण मातोश्रींची नजर कैद तशीच आहे. यापुढेही तशीच राहील. तशीच राहू देत. परंतु नजर कैदेमुळे मातोश्रींना कुठेच बाहेर जाता येत नाही. बाहेर जायचं म्हटलं तरी नोंदी कराव्या लागतात, पहारे असतात. येणाऱ्या जाणाऱ्यांना परवानगी लागते. युवराजनी त्यालाच नजर कैद म्हणतात. युवराज, मातोश्री एके ठिकाणी महालात कंटाळल्या असतील. आम्ही म्हणत होतो देवदर्शनासाठी त्यांना बाहेर घेऊन जायचं. युवराजनी यात जोखीम आहे. तुम्ही घ्याल जोखीम? आम्ही घेऊ जोखीम. जे काही होईल त्याची जबाबदारी तुमची असेल. मान्य आहे तुम्हाला? मान्य. आम्ही घेतो जबाबदारी. ठीक आहे, मग या तुम्ही. पंत, पंत, खुशखबर. युवराजांनी युवराजांना परवानगी मागितली. कसली परवानगी? राजमातोश्रींना जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनाला घेऊन जाण्याची परवानगी दिली. हो, मग काय कामच झालं माझं. चला पंत, निघायला हवं. अनाजी पंत, कुठं निघाला? राजमातोश्रींना भेटायला? होय. नका जाऊ. नका हे वेड धडस करू. ऐका माझं पंत. तुम्ही म्हणताय ना, तुम्हाला कैफियत मांडायची, कैफियत मांडायची, ती सवडीनं मांडा. हा, नाहीतर हकनाक जीवानीशी जाल. नका विस्तवाशी खेळ करू.
नका जाऊ भेटायला. हो काय नका जाऊ भेटायला? मग काय असं अपमानित होऊन जगायचं? अहो नका सोडणीस, नका खपली काढू. जखम भळा वाहील. बसा म्हणतो ना मी. नाही, मी भेटणार, कैफियत मांडणार. आता काय होईल ते होईल. शेंडी तुटोवा पारंबी. मातोश्री, मातोश्री, या नाही, चला आमच्या सोबत मंदिरात दर्शनासाठी. नाही, आम्हाला शक्य नाही. का? काय झालं? थकवा जाणवतोय, शिवाय बाहेर येण्याची इच्छाही नाही. मातोश्री, आमची विनंती आहे, चला ना. सुनबाई, अहो असं काय करताय? नजर कैदेत आहोत आम्ही. बाहेर जाण्याची परवानगी नाही. चौकी पहारातले आम्ही. त्याची काळजी तुम्ही करू नका मातोश्री. आम्ही रीतसर परवानगी काढली. नजर कैदेत तुम्ही असला तरी खरी नजर ही ढोंगी आणि लबाड माणसांवर आहे, तुमच्यावर नाही. चला. नाही, नको. आम्हाला आता सवय झाली एकट्यानं राहण्याची. आता काही बोलू नका. मंदिरात जाऊ, दर्शन करू आणि मग काय ते बोला. चला. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुक्ती जळाळी कारुण्य सिंधू बहुदुःखारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नमस्कार करा. पूजा संपन्न झाली. झाली? हो, 2दा मंत्र म्हणून झाले. असं का? पंत उठा. पुन्हा एकदा पूजा करूया का? पुन्हा? म्हणजे देव पावला पाहिजे ना शेवटी, म्हणून. चला. सुनबाई, ऐका, आम्ही. मातोश्री, आजवर आम्ही तुमचंच ऐकत आलो, आता आमचं ऐकावं. सुनबाई, अहो मला बाहेर पडायची लाज वाटते. आम्हाला कोणत्या तोंडानं बाहेर पडावं आम्ही? लोक काय म्हणतील? हसतील आम्हाला. कोणी हसणार नाही. आणि तुम्ही त्याचा विचार करूच नका. आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत ना. सुनबाई, नको. मातोश्री, आमच्या शब्दाला काहीच मोल नाही तुमच्याकडे. आमचा हट्ट, आमचा आग्रह फुकाचा का हो? तसं नाही हो. पण पाहताय ना आमच्यावर काय प्रसंग आलाय तो. कोणामुळे आलाय? त्या कारभाऱ्यांमुळेच ना. अहो मग आम्हाला का शिक्षा देताय? त्या कारभाऱ्यांचं नाव सुद्धा घेऊ नका तुम्ही. आणि त्या अनाजी पंतांचं तोंडही बघायचं नाही आम्हाला. चला, येतो मग. या. पूजा झाली ना येतोचे? छान झाली पूजा, चिंता करू नका. चिंता नाही हो. ज्यासाठी एवढा धावत पळत आलो हो, तो उद्देश काही सफल झाला नाही. येतो. या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवांच्या मुखदर्शनाला तरी नाही म्हणू नका. चला. ठीक, पण लवकर येऊ. बर, आम्ही सिद्धता करून ठेवतो सगळी. या.